आपण पाहत आहात लोकशाही महाराष्ट्र न्यूज। दिराला मुलगी पाहायला निघालेल्या दाम्पत्याचा दुर्दैवी अपघात, मागून धडकलेल्या डंपरनं पत्नीचा जागीच घेतला जीव। मिराज पंढरपूर मार्गावरील सिव्हिल हॉस्पिटल समोर घडलेल्या एका हृदयद्रावक अपघातात दिराला मुलगी पाहण्यासाठी निघालेल्या पती पत्नीचा आनंदाचा प्रवास क्षणात शोकांतिकेचा ठरलाय। पाठीमागून आलेल्या भरधाव डंपरनं धडक दिल्यानं पत्नीचा जागीच मृत्यू झाला असून पती गंभीर जखमी असल्याची माहिती मिळतेय। या अपघातात मृत्यू झालेल्या महिलेचं नाव नंदिनी मच्छिंद्र दोलतडे, वय वर्ष 32, तर गंभीर जखमी पतीचं नाव मनोज कृष्णदेव दोलतडे, वय वर्ष 32 असे असल्याचं कळतं आहे। दोघेही मोटरसायकलवरून सोलापूरच्या दिशेने जात असताना सिव्हिल हॉस्पिटल जवळून मागून आलेल्या भरधाव डंपरची मोटरसायकलला झालेली जोरदार धडक त्यांच्यासाठी जीवन बदलणारी ठरली। धडकेनंतर नंदिनी दोलतडे यांना जागीच प्राण गमवावा लागला, तर मनोज दोलतडे गंभीर जखमी अवस्थेत आहेत। अपघातानंतर डंपर चालकास पोलिसांनी तातडीनं ताब्यात घेतलं आहे। सिव्हिल हॉस्पिटल परिसर हा नेहमीच गजबजलेला, रुग्णवाहिकांची सतत ये-जा, कॉलेज परिसर, अरुंद रस्ता आणि वाढत्या वाहनांमुळे वाहतूक ताण जाणवणारा संवेदनशील भाग मानला जातो। योग्य वेगमर्यादा, सिग्नल व्यवस्था आणि रस्त्याच्या रचनेमधील त्रुटींमुळे या भागात वारंवार अपघात घडत असल्याची चर्चा घटनास्थळी नागरिक करत होते। या दुर्दैवी घटनेनंतर वाहतूक सुरक्षेसाठी तातडीनं उपाययोजना, स्पीड कंट्रोल सिस्टीम, सिग्नल व्यवस्थेची कार्यवाही, रस्ता विस्तार आणि वाहतूक पोलिसांची सतत उपस्थिती यासाठी नागरिकांकडून मागणी होती आहे। परिसरात झालेल्या या मन हेलावून टाकणाऱ्या घटनेनं हळहळ व्यक्त होत असून भविष्यात अशा दुर्घटना होऊ नयेत यासाठी आवश्यक त्या सुधारणा अपेक्षित असल्याचं नागरिकांचं मत आहे। लोकशाही महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।